माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियममध्ये शिकलेले आहेत। या दोघांवरती तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकता का? लालकृष्ण अडवाणी सेंट पॅट्रिक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले। हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्या? उद्या मी हिब्रू भाषेत शिकीन आणि मराठीपणाचा कडवट अभिमान बाळगीन, काय प्रॉब्लेम आहे? लालकृष्ण अडवाणी ख्रिश्चन मिशनरी शाळेत शिकले, मग त्यांचं हिंदुत्व खोटं आहे का? अशा ठोस वक्तव्यांनी राज ठाकरे यांनी स्वतःवर केले गेलेल्या आरोपांवर प्रत्युत्तर दिले। हे बाबा मी एकता। राजकारणात वाद असो किंवा संवाद, ठाकरे वर्सेस ठाकरे नेहमीच चर्चेत असतात। पण आज फक्त महाराष्ट्रानेच नव्हे तर अख्ख्या देशाने हे चित्र बदललेले पाहिले। तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच राजकीय मंचावर आले आणि हिंदी सक्तीला विरोध केला। त्रिभाषा धोरणाला विरोध सुरू असतानाच्या काळात तुमची मुलं इंग्रजी माध्यमात शिकली असा आरोप राज ठाकरे यांच्यावर करण्यात आला। याचंच प्रत्युत्तर देत असताना राज ठाकरे यांनी अडवाणी ते जयललिता असे कित्येक तरी दिग्गजांची शाळा काढली, म्हणजेच ते कुठल्या इंग्रजी शाळेत शिकले हे त्यांनी सांगितले। यावर नेमके ते काय बोलले याची एक झलक चला बघूया। ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियम मध्ये शिकली, बरं मग पुढे? म्हणजे दादा भुसे मराठी मीडियम मध्ये शिकून शिक्षण मंत्री झाले, देवेंद्र फडणवीस इंग्रजी मीडियम मध्ये शिकून मुख्यमंत्री झाले। कुठे काय शिकले याचा काय संबंध? कोणाकोणाची मुलं इथे परदेशामध्ये शिकतायत, याद्या आहेत आमच्याकडे, त्याचं काय करणार आहात तुम्ही? आणि त्याच्यात मंत्रिमंडळातल्या एक एक मंत्र्याचं हिंदी आहे का? फेफरं येईल फेफरं। हे असले प्रश्न महाराष्ट्रात विचारले जातात। आम्ही मराठी मीडियम मध्ये शिकलो, हो शिकलो। आमची मुलं इंग्रजी मीडियम मध्ये शिकली, हो शिकली। मग याच्यावरती तुम्ही प्रश्न काय उपस्थित केला? ह्यांना मराठीचा पुळका कसा? हे इंग्रजी मीडियम मध्ये टाकतात। बरं, माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियम मध्ये शिकलेले आहेत। या दोघांवरती तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकता का? लालकृष्ण अडवाणी सेंट पॅट्रिक हायस्कूल ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले। हिंदुत्वावर शंका घेऊ का त्यांच्या? कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलेले आहेत अडवाणी। दक्षिण भारतामध्ये बघा, तमिळच्या प्रश्नावरती, तेलुगूच्या प्रश्नावरती कडवटपणे समोर येऊन उभे राहतात। कोण विचारते तर ना तुमची मुलं कुठे शिकली आणि तुम्ही कुठे शिकलात? उद्या मी हिब्रू भाषेत शिकीन आणि मराठीपणाचा कडवट अभिमान बाळगीन, काय प्रॉब्लेम आहे? मी आता तुमच्याकडे दक्षिणेतले इंग्रजीमध्ये, मी अगदी थोडक्यात यादी आणली आहे, दक्षिण भारतातील इंग्रजी माध्यमात शिकलेले नेते आणि अभिनेते। जयललिता दोवेंतो इंग्लिश मीडियम स्कूल, स्टॅलिन इंग्लिश मीडियम स्कूल लॉयला, कनिमोझी प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट स्कूल, उदयनिधी म्हणजे करुणानिधींचा नातू डॉन बॉस्को, चंद्रबाबू नायडू वडील इंग्लिश टीचर होते, शिक्षण इंग्रजी माध्यमात झालं। पवन कल्याण आंध्र उपमुख्यमंत्री, शिक्षण सेंट ॲन। नारा लोकेश NTRचा नातू, चंद्रबाबूंचा मुलगा, स्टॅनफोर्ड स्कूल। कमल हसन सांथोम हायस्कूल, अभिनेता विक्रम मॉटफोर्ड स्कूल, अभिनेता सूर्या इंग्लिश मीडियम, AR रहमान आधी पद्मशेषाद्री बालभवन आणि नंतर मद्रास ख्रिश्चनी हायस्कूल। या वक्तव्यांवरून राज ठाकरे यांनी हे स्पष्ट केले की एखादी व्यक्ती कुठल्याही शाळेत शिकली तरी त्याच्या विचारसरणीचा आणि देशप्रेमाचा संबंध थेट लावता येत नाही। पुढे या विजय मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र सरकारवर अनेक टीका केल्या आणि त्यांच्या मराठीबद्दलच्या अस्मितेवर देखील प्रश्न निर्माण केले। आता हा मराठीचा मुद्दा अजून किती पुढे जातो आणि ह्या मुद्द्यावरनं आपल्याला अजून असे किती चमत्कार बघायला मिळतील हे जाणून घेण्यासाठी बघत रहा हे बाबा। Hey बाबा।